नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सागर जगताप सर घेऊन आलो तुमच्या समोर महत्त्वपूर्ण अशी अपडेट्स। आपल्याला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक सेवेमध्ये असताना तो सुरुवातीचा कालखंड जो 3 वर्षाचा ज्याला आपण शिक्षक सेवक कालखंड म्हणतो, पहा अशी बऱ्याच वेळा परिस्थिती निर्माण होते की शिक्षक सेवक कालखंड पार पडत असताना समजा त्या शिक्षकाची इतर कुठल्या एखाद्या पदावरती म्हणा किंवा शिक्षक म्हणून कुठं निवड झालेली असेल, आता त्याच्यासमोर बराचसा प्रश्न राहतो किंवा इतर एखाद्या ठिकाणी शिक्षक म्हणून काम करत असणाऱ्या शिक्षकाचं नंतर नवीन एखाद्या ठिकाणी कामाला रुजू झाल्यानंतर जो जो पूर्वी काम करत असणारा जो शिक्षक सेवकाचा काम म्हणून पकडला जातो का, किंवा त्याचा पुढे कारवाई काय होते, त्याच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट किंवा महत्त्वपूर्ण माहिती नुकतीच आपल्या समोर आलेली आहे की जी शिक्षक सेवक म्हणून पदावरती आहेत किंवा ज्यांना इतर ठिकाणी नियुक्ती झाली आहे अशांसाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे। बातमी काय आहे ती बघून घेऊयात। शिक्षक सेवकाच्या कालावधीत एक शाळा सोडून गेल्यास दुसऱ्या शाळेतील सेवक करिता ग्राह्य। म्हणजे याचा अर्थ असा की शिक्षक सेवक म्हणून याच्या अगोदर ज्या शाळेमध्ये काम करत होता तो शिक्षक, तो कालावधी आता पुढे ग्राह्य धरला जाईल। बातमी अगोदर विस्तृत पद्धतीने समजून घेऊयात। राज्यातील सर्व मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधून 13/10/2000 च्या शासन निर्णयाद्वारे शिक्षक सेवक योजना सुरू करण्यात आली। म्हणजे ही शिक्षण सेवक योजना मुळात 13/10/2000 पासून सुरुवात झालेली आहे। या योजनेनुसार शिक्षक सेवक म्हणून पात्र उमेदवाराला 3 वर्षासाठी नियुक्ती देण्यात येते। म्हणजे साधारणतः शिक्षक म्हणून नियुक्ती झाल्यानंतर 3 वर्षाचा शिक्षक सेवक म्हणून काळ असतो, त्यानंतर कायम शिक्षक म्हणून त्या पदावरती तो जातो। 3 वर्षाचा समाधानकारक सेवेनंतर नियमित वेतन श्रेणीत त्याला नियुक्ती देण्यात येते। पण बऱ्याच वेळा अनेक ठिकाणी एक वेगवेगळी परिस्थिती निर्माण होते, परंतु कोणत्याही कारणाने संबंधित शिक्षक सेवकाला शाळेतून कमी करण्यात आले, उदाहरणार्थ त्याला कमी करण्यात आले किंवा त्याला इतर ठिकाणी शिक्षक म्हणून सेवा द्यायला नियुक्ती झाली आहे, शिक्षक सेवकाची सेवा त्याला नवीन शाळेतील नियुक्तीत ग्राह्य धरण्याची तरतूद नव्हती। म्हणजे पूर्वी अशी तरतूद नव्हती, त्याला पुन्हा पहिल्या दिवसापासून म्हणजे तो 3 वर्षाचा जो शिक्षक सेवकाचा कालखंड आहे तो नवीन ठिकाणी रुजू झाल्यानंतर पकडण्यात येत नव्हता, त्याला पहिल्यापासून परत ते 3 वर्षाचा शिक्षक सेवकाचा कार्यकाळ पूर्ण करावा लागत असे। त्यामुळे नव्याने 3 वर्ष शिक्षक सेवक म्हणून कार्य करावे लागतात। परंतु माननीय उच्च न्यायालयाने याचिका क्रमांक 522/2008 नुसार केलेली सूचना व शासनाने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राच्या अनुषंगाने शासन निर्णय क्रमांक, अत्यंत महत्त्वाचा असा हा शासन निर्णय SSN 1005 दिनांक 7 जानेवारी 2005 पासून, म्हणजे त्या तारखेपासून एखादा व्यक्ती किंवा एखादा उमेदवार या शाळेतील शिक्षक सेवक म्हणून नियुक्त असेल आणि त्यानंतर त्याला या शाळेत शिक्षक सेवक म्हणून नियुक्ती मिळाली असेल तर त्याची शाळेतील सेवा शाळेतील सेवेला जोडून 3 वर्ष सेवा झाल्यानंतर शाळेतील नियमित वेतन श्रेणीत तो पात्र राहील असा एक महत्त्वपूर्ण नुकताच उच्च न्यायालयाने तो निकाल दिलेला आहे। मात्र त्यासाठी काही अटी आहेत, थोडक्यात त्या अटी समजून घेऊयात। प्रत्येक शाळेत किमान 1 वर्ष समाधानकारक सेवा झाली पाहिजे। म्हणजे कमीत कमी तिने किती वर्षाची सेवा देणं अपेक्षित आहे समाधानकारक, असं 1 वर्ष। प्रत्येक शाळेतील सेवेला सक्षम प्राधिकाराच्या म्हणजे शिक्षणाधिकारी असेल, शिक्षण उपसंचालक असेल यांची मान्यता असली पाहिजे। म्हणजे तो काल त्याने सेवा म्हणजे शिक्षक सेवक का त्याने तो अवलंबलेला आहे किंवा त्याने पार केलेला आहे असं या शिक्षणाधिकारी असेल, शिक्षण उपसंचालक यांची त्या गोष्टीला मान्यता असली पाहिजे। संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी संबंधित शिक्षण सेवकाची त्याच्या शाळेत समाधानकारकरित्या सेवा पूर्ण केलेली असेल असं प्रमाणपत्र असणं अपेक्षित आहे। म्हणजे नक्कीच शिक्षण सेवक करत असणाऱ्या शिक्षकांसाठी हा एक अत्यंत महत्त्वाचा असा निकाल आहे। कारण आपण पाहतोय 2022 असेल
किंवा 2017 असेल किंवा आत्ता जी सुरू असणारी 2025 मध्ये असणारे शिक्षक की बरेचसे आत्ता काही शाळेमध्ये शिक्षक सेवक पदावरती आहेत आणि समजा नवीन शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये त्यांनी एखाद्या ठिकाणी म्हणजे मार्कांद्वारे नवीन एखाद्या शाळेवरती नियुक्ती झाली असेल तर पूर्वीचा कालखंड त्यांना ग्राह्य धरला जातो। तेही त्यासाठी या काही अटी शर्ती जर त्यांनी पूर्तता केली असेल तर नक्कीच त्यांचा तो शिक्षक सेवक म्हणून कालखंड पकडला जातो आणि साधारणतः त्यांनी जर अगोदरच 3 वर्ष जर त्यांनी अध्यापन कार्य केलं असेल तर स्वाभाविक आहे त्यांना कायम शिक्षक म्हणून पूर्ण किंवा नियमित शिक्षक म्हणून मान्यता मिळते। म्हणजे साहजिकच त्यांच्या दृष्टीने खूप महत्त्वपूर्ण असा हा निर्णय आहे जो उच्च न्यायालयाने नुकताच दिलेला आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो किंवा शिक्षक मित्रांनो, नक्कीच तुमच्या दृष्टिकोनातून ही अशी महत्त्वपूर्ण अशी बातमी आहे जी विद्यार्थ्यांसाठी अशी उपयोगी। या नात्या असा असंख्य उपयुक्त माहिती आपल्याला या चॅनलवरती वारंवार मिळत राहील जी शिक्षण प्रक्रियेशी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट मी तुमच्यासमोर पुरवण्याचं काम करतो। त्यामुळे चॅनलला जे नवीन आलेले विद्यार्थी आहेत सगळ्यात पहिल्यांदा चॅनल सबस्क्राइब करा। इथून सबस्क्राइब केल्यानंतर नक्कीच तुम्हाला या चॅनलवरती महत्त्वपूर्ण अशा अपडेट दिल्या जातील। व्हिडिओ आवडला असेल तर तुमचं ॲप्रिसिएशन जरूर द्या। तुर्तास थांबतोय, पुन्हा भेटू अशा महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन। तोपर्यंत गुड बाय अँड टेक केअर।